नमस्कार. मी डॉक्टर विकास अमरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आले ते आहे प्रारंभ आणि अरुणा ढेरे यांचं आहे. प्रारंभ. एखादा महायोगी जसा निखाऱ्यावरून चालत जाऊन आपलं विजन सिद्ध करतो, तसा कवी अनुभवाच्या आगीला सामोरं जाऊन आपल्या अंतर्मनातलं विश्व रूपसिद्ध करत असतो. अशी सच्ची कविता ऐकताना जी सहजस्फूर्त दाद दिली जाते ती खरी. एरवी समीक्षेचा काथ्याकूट आपण नाही तर आणखी कोणीतरी करतच असतं, पण वाऱ्यानं फुल हलावं तितक्या सहजतेनं ओठावर वाह वाह येतं तेव्हा मग ती पूर्ण कविता, कवितेची एखादी ओळ, एखादा शब्दसुद्धा देवाचा शब्द असतो असं मला वाटतं. सगळी स्वत्वाची जाणीव तिथं कवी आणि रसिक या उभयपक्षी मावळलेली असते आणि उरतो फक्त अर्धवलयांकित शब्द, ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही काळीज अंथरायला तयार असतो. तर अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवितेबद्दल सुद्धा या पुस्तकात लिहिले, त्यांची प्रक्रिया लिहिली आहे. एक कविता त्यांची वाचूया. काल दुपारी. काल दुपारी म्हणजे आफ्टरनून आणि कधीची, कालची. तर याच्यात काय काव्य असू शकतं? काल दुपारी काय असं घडलं असं मनात येईल आणि शीर्षकच असं होतं म्हणून पुढे मी वाचत गेले. काल दुपारी एक कलंदर कुणी मुसाफिर आला. कलंदर, मुसाफिर म्हणजे काय? कलंदर वृत्ती, मुसाफिरी ही काय आहे? हा शब्द काय आहे? कलंदर वृत्ती म्हणजे काय? तर नियमात जगाच्या बसत नाही, तो त्याला जे मनात वाटतं चांगल्या गोष्टी तो करतो. मुसाफिरी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतो, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं, या विश्वाच्या या जगात ज्या निर्माण झालेत त्या गोष्टीबद्दल. काल दुपारी एक कलंदर कुणी मुसाफिर आला, नुसती त्याची चाहुली येता तोल मनाचा गेला. त्याच्या ओठी बडबड गाणी, अर्धी मुर्दी लोबसवाणी, गाभुळलेल्या त्या गाण्यांनी उरात ठेका चुकला. गाभुळलेली चिंच म्हणजे कच्ची पण नाही आणि परिपक्व पण झालेली नाही, मधली अवस्था. गाभुळलेल्या त्या गाण्यांनी उरात ठेका चुकला. गाभुळलेली चिंच जशी छान वाटते खायला, तशी या कलंदराची गाणी जी होती त्याने माझ्या काळजाचा ठेका चुकला. डोळा त्याच्या मधुर निमंत्रण, नवखे कुठलेसे संमोहन. संमोहन म्हणजे हिप्नोटाईज करणं. त्याच्या तसल्या श्वासांनी कंप उभ्याने सुटला. कुण्या गावची ओळख घेऊन ओलांडून वृंदावन अंगण, खुशाल हा भरल्या संसारी तुफानापरी घुसला. अवहा मुसाफिर हा कलंदर तुळस ओलांडली, अंगण ओलांडलं आणि घरात आला भरल्या संसारी. क्षणभर मी बेसावध मूर्छित, क्षणात झाले अवचित जागृत. माझी अवस्था मूर्छित म्हणजे जणू काय मला चक्कर आली आहे, पण जागी पण आहे. नकळत हाती चुडा वाजता तोल पुन्हा सावरला आणि माझ्याच बांगड्यांचा चुडा वाजला आणि माझा तोल सावरला. तर ही कविता जर वाचली तर कोणतरी एक व्यक्ती एक तरुणीच्या घरी आलाय असं वाटतं, पण खूप खोलात विचार केला तर मला असं वाटलं की ती प्रतिभा जी आहे, ती क्रिएटिव्हिटी आहे, तो असा अचानक येतो. क्रिएटिव्हिटीचा जो क्षण आहे किंवा तो झटका आहे, किंवा आपल्याला असं वाटतं की नाही यार, या आता सगळे पाश सोडून द्यावेत, जगराटीचे नियम बदलून द्यावेत, असा तो क्षण असतो. आणि तो कसा आहे क्षण? तो मुळात कलंदर आहे. तो इकडं तिकडं फिरणार आहे, मुसाफिरी करणार आहे. आणि तो काय तुमचं अंगण तुळस वृंदावन भरल्या संसारात कधीही कुठेही येतो. आणि मग जी कसरत सुरू होती की आपल्या अस्तित्वाचे प्रश्न करण्यासाठी आपण नोकरी करत असतो, घरातल्या 4 गोष्टी करत असतो आणि या कलावंताला, क्रिएटिव्हिटीला ही साथ द्यायची असते, न्याय द्यायचा असतो. तर ही जी कसरत आहे, तोल पुन्हा सावरला. खूप कविता छान आहे. अशी एक एक कविता खूप सुंदर आहे. पुस्तक छोटंसं आहे, छान आहे, नक्की वाचा.